अचूक माहिती इतिहासाची, नेमकी सत्य गाथा महापुरुषांची, व्यक्तिपरिचय शून्य से शिखर तक, आयोजन विविध स्पर्धांचे, नाते घट्ट अध्यात्माचे। पाहून सबस्क्राइब करायला विसरू नका आपले सर्वांचे डॉक्टर वर्षा आडचौरे YouTube चॅनल। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं डॉक्टर वर्षा आडचौरे YouTube चॅनल वरती। या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी अनेक उपक्रम राबवत असतो, त्यातच काही पुस्तकांचं वाचन हा उपक्रम असतो। आज आपल्या समोर घेऊन येत आहे 1927 साली वादग्रस्त ठरलेलं अतिशय स्फोटक व दुर्मिळ पुस्तक मराठ्यांचे दासीपुत्र, याचे लेखक आहेत रामचंद्र नारायण लाड। तर आज मी आपल्या समोर या पुस्तकाचं वाचन प्रस्तुत करणार आहे। यामध्ये मांडलेले विचार हे सर्वस्वी लेखकाचे आहेत। फक्त दुर्मिळ पुस्तक आहे, या कारणास्तव मी ते आपल्या समोर सादर करत आहे। पहिलं प्रकरण आहे स्वराज्याची रूपरेखा। पेशवे आणि पेशवाई म्हणजे स्वराज्याचा प्राण घेणारी जहरी जोडगोळी, हिंदू पद पातशाहीचा खून करणारी खुनशी दुक्कल, मराठ्यांच्या उज्ज्वल इतिहासावर, त्यांच्या इमानदारी व इब्रतीवर डांबर फासणारी ही सैतानी शक्ती। भोसले कुलदीपक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी स्वराज्य रूपी भव्य इमारतीचा पाया घालून अर्धी अधिक इमारत उभारली। संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत कलुषा नावच्या एका सैतानी पुत्राने हरामखोरी केल्यामुळे त्या कामाला शिथिलता प्राप्त झाली। परंतु छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत श्री शिवाजी महाराजांच्या पुण्याईने संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्यासारखे मराठी वीर उदयाला येऊन त्यांनी दिल्ली अटके पार घोडे भिडविले। जिकडे तिकडे मराठी मनगटाचा दरारा बसविला, दाढीवाल्यांची मिजाज जिथल्या तेथे जिरविली व स्वराज्याची इमारत पूर्णत्वास आणली। अशा रीतीने हिंदवी स्वराज्याचा कळस वैभव शिखरावर चढला। तोच दुर्दैवाने श्री छत्रपती राजाराम महाराज यांचा अंत झाला व काही काळातच अंतकलहाला सुरुवात झाली। इसवी सन 1707 मध्ये मोगलांच्या कैदेतून छत्रपती श्री शाहू महाराज यांची सुटका झाली। त्यामुळे दोन तट पडून अंतकलहाला अधिक तीव्रता आली। श्री शाहू महाराजांनी मोठ्या चतुराईने व शौर्याने या कलहाचा शेवट लावला, परंतु अखेर स्वराज्याचे दोन तुकडे झाले। छत्रपती राजाराम महाराजांची प्रथम पत्नी ताराबाई साहेब यांनी कोल्हापुरास स्वतंत्र राज्य स्थापन केले। इकडे श्री शाहू महाराजांनी साताऱ्यास आपणास इसवी सन 1708 मध्ये राज्याभिषेक करवून घेतला। मध्यंतरी अस्तनीतील निखाऱ्याप्रमाणे धुमसणाऱ्या कपटपटू बाळाजी विश्वनाथ नावाच्या एका चितपावनाने मात्र या आपसातील यादवीचा बराच फायदा करून घेतला। धनाजी जाधवाच्या सरळ स्वभावामुळे, खंडोबल्लाळाच्या उदारपणामुळे व श्री शहाजी महाराजांच्या भोळेपणामुळे अखेर श्री शिवछत्रपतींच्या पुण्याईने पूर्णत्वास आलेल्या या हिंदू पदपातशाहीच्या भव्य इमारतीस इसवी सन 1713 मध्ये हा बाळाजीच्या चितपावनी राखेत धुमसणारा निखारा ठेवला गेला। हा निखारा व यापासून मराठ्यांच्या उभेत उत्पन्न झालेल्या अनेक चितपावनी निखाऱ्यांचे जळणाचे कार्य सतत चालू असल्यामुळे शेवटी या स्वराज्य रूपी भव्य इमारतीची इसवी सन 1818 मध्ये रक्षा झाली। सुदैवाने इतक्याही कहरातून सातारची गादी बचावली जाऊन हिंदवी स्वराज्याचा अवशिष्ट भाग शिल्लक राहिला होता। परंतु नातू नावाच्या एका चितपावनी सैतानाला हेही सहन न होऊन त्याने आपल्या कृष्ण कारस्थानाने इसवी सन 1839 मध्ये याही अवशिष्ट भागाला इंग्रजी सत्तेची आग लावली व त्या आगीचा शेवट अखेर इसवी सन 1848 मध्ये तो अवशिष्ट भागही नामशेष करण्यात झाला। आज शिवप्रभूचे पूर्व पुण्याईने ताराबाई साहेबांनी स्वतंत्रपणे स्थापन केलेली कोल्हापूरची गादी मात्र हयात आहे, परंतु तीही अलीकडच्या चितपावनांच्या डोळ्यात खड्यासारखी खुपत असून ती नामशेष करण्यासाठी त्यांची सारखी धडपड चालू आहे। अशा तऱ्हेची हिंदवी स्वराज्याची सर्वसाधारण समरी झाली। दुसरे प्रकरण आहे स्वराज्याचे दुश्मन। स्वराज्याच्या भव्य इमारतीवर जर बाळाजीचा हा जळता निखारा ठेवला गेला नसता तर कदाचित आज हिंदुस्थान निराळ्या स्वरूपात दिसला असता। महाराष्ट्राच्या इतिहासाला व मराठ्यांच्या उज्ज्वल कीर्तीला पृथ्वीच्या पाठीवर कोठेही तोड मिळाली नसती व आम्हाला हे पुस्तकही लिहिण्याचा प्रसंग आला नसता। इसवी सन 1646 पासून तर इसवी सन 1708 पर्यंत महाराष्ट्राचा इतिहास अत्यंत उज्ज्वल
शौर्य, पराक्रमादी गोष्टींनी भरलेला आहे. परंतु पुढे या स्वराज्याच्या घडामोडीने व अंतकलहात बाळाजीचा समावेश होताच महाराष्ट्राच्या इतिहासाला उतरती कळा लागली. शौर्य पराक्रमाचा लोप झाला, अंधाधुंदीची सीना झाली. मराठ्यांनी आतापर्यंत मिळविलेल्या उज्ज्वल यशाला काळीमा फासला गेला. आतापर्यंत महाराष्ट्रावर न हिंदू धर्मावर अगणित संकटे आली असतील, परंतु त्यामुळे महाराष्ट्राचे व हिंदू धर्माचे यत्किंचितही वाकडे झाले नाही. उलट मराठ्यांचे शौर्य, धैर्यादी गुण तावून सलाखून निघाले व त्यांची चहूमुलकी कीर्ती पसरली. परंतु पेशवाईचे संकट आल्यापासून मात्र महाराष्ट्राचे व हिंदू धर्माचे इतके अपरिमित नुकसान झाले की हे नुकसान यावत चंद्र दिवाकरव भरून निघणे शक्य नाही. पेशवाई म्हणजे खरोखरच महाराष्ट्रातील मराठ्यांच्या व हिंदू धर्माच्या उज्ज्वल कीर्तीला लागलेला सुरुंग होय. स्वराज्याचा पाया खोदून त्यात आपले पंचप्राण बळी देऊन स्वराज्याची इमारत उभारण्याचे काम मराठ्यांनी केले, परंतु त्या इमारतीच्या पायाशी सुरुंग लावून ती उडवून देण्याचे काम पेशव्यांनी केले. चुकूनही न येणारी अफाट सत्ता चिरीमिरीच्या प्रभावाने म्हणा, अगर अंतपुरातील वशिल्याने म्हणा, पेशव्यांच्या हाती आली. परंतु त्यांनी त्या सत्तेचा दुरुपयोग केला. भूताच्या हाती कोलीत दिल्याप्रमाणे झाले. सत्तेच्या जोरावर हिंदू धर्मात उच्च दर्जा मिळविण्याच्या इरेस पडून इतरांचा अनन्वित छळ केला, धर्मद्रोह केला. हिंदू धर्मात नाना भानगडी उत्पन्न करून धर्मास विकृत स्वरूप आणले. शूर व मर्द मराठ्यांचा द्वेष करणे, त्यांना नामोहरम करणे, जेथे तेथे त्यांची मनमानी करणे, प्रभू लोकांच्या व दैवज्ञांच्या विरुद्ध ग्रामण्य उपस्थित करून त्यांना छळणे, महानुभाव पंथीय महंतांना अंधार कोठडीत कोंडून ठेवणे, अस्पृश्यांना कुत्र्या मांजरांपेक्षाही हलके समजून त्यांच्या नुसत्या सावलीचा व आवाजाचाही विटाळ मांडणे, हे तर पेशवाईतील दररोजचे खेळ होऊन बसले होते. आज पेशव्यांना स्वराज्याच्या शत्रुस्थानी जे लेखण्यात येते त्याचे कारण हेच होय. पेशव्यांनी आपल्या सत्तेचा सदुपयोग खाल्लेल्या मिठाला जागून स्वराज्याच्या वाढीसाठी केला असता तर आज त्यांचे नाव अजरामर झाले असते. लोकांनी त्यांना दुवा दिला असता व परमेश्वराचा कोप न होता पेशव्यांचा एखादा वंशज खात्रीने आज मितीस सुखोपयोग घेताना दिसला असता. पेशव्यांचे आजही नाव अजरामर नाही असे नाही, परंतु त्यात जमीन आसमानचे अंतर आहे. पेशव्यांचे नाव काढताच कोणालाही सात्विक संतापच चढतो, त्यांच्याविषयी कमालीचा तिरस्कार उत्पन्न होतो. पेशवाई म्हणजे सैतानशाही, पेशवे म्हणजे सैतान अशा भावना उद्रत होतात. पेशवाईचा इतिहास, खरा इतिहास वाचू लागलो की अंगावर शहारे येतात व त्या काळी पेशवाई छळाला बळी पडलेल्या लोकांविषयी अनुकंप उत्पन्न होते व देवा, आमच्या हातून काही पाप झाल्यास तू वाटेल ती शिक्षा कर, परंतु पेशवाईचे भूत मात्र पुन्हा आमच्या बोकांडी बसवू नकोस असे उद्गार आपोआप तोंडाबाहेर पडतात. खरोखरच इतिहासाच्या पूर्ण निरीक्षणांनी आपणास असेच आढळून येईल की पेशवे हे निखालस स्वराज्याचे, हिंदू धर्माचे, हिंदू समाजाचे व महाराष्ट्राचे दुश्मन होते, प्रचंड शत्रूच होते, यात तीळ मात्र संदेह नाही. तिसरे प्रकरण आहे पेशव्यांची जात. ज्या या पेशव्यांनी स्वामीद्रोह, स्वराज्यद्रोह, धर्मद्रोह करून अजरामर कीर्ती संपादन केली, ते हे पेशवे कोण जातीचे होते याचा विचार करणे आवश्यक आहे. हे पेशवे कोकण प्रांतातले असून चित्पावन जातीचे होते. चित्पावन जातीविषयी पुराणांतरी व इतिहासांतरी अनेक कथा उपलब्ध आहेत. तर स्वतंत्र रीतीने पुढील प्रकरणात आम्ही नमूद करणार आहोतच. वास्तविक इसवी सन 1714 पूर्वीचा विशेषतः चित्पावनांचा कसलाच इतिहास उपलब्ध नाही. या जातीविषयी लोकमत अत्यंत वाईट आहे. हे पुढील काही उतार्यांवरून सहज दिसून येईल. हे लोक म्हणजेच चित्पावन मनाचे सरळ नसतात. अल्प स्वल्प स्वार्थासाठी राज्याची राज्य धुळीस मिळविण्यास मागे पुढे न पाहणारे लोक या जातीमध्ये पुष्कळ उत्पन्न झाले आणि त्यांनी आपले पराक्रमही त्या रीतीने दाखविले.
स्वजातीच्या हितासाठी अन्य जातीशी द्वेष करून त्यांचे जे वास्तविक हक्क किंवा अधिकार त्यांकडे दुर्लक्ष करणे किंवा दाबून टाकणे हे मात्र वाईट. चित्पावन जातीत अशा प्रकारचे अनेक लोक झाले खरे, आणि अजूनही असल्या कोत्या मनाचे कित्येक त्यांच्यामध्ये आहेत हेही खरे. त्यांच्या अंगी आर्जव शक्ती हे मोठे कसब आहे, आणि तेने करून ते कसलेही मोठे काम सहज तडीस नेतात असं म्हणणं आहे कैलासवासी रा भी गुंजीकारकृत सरस्वती मंडळ यांचं. ते चित्पावन काही अंशी आपल्यापुरते पाहणारे बुद्धिमान पण संकुचित दिलाचे लोक आहेत. नरसोपंत केळकर, केसरी 3-10-20. वरील उतारांवरून चित्पावनांविषयी लोकमत चांगले नव्हते व अजूनही नाही हे सहज दिसून येईल. त्यांच्या दर्जाविषयी पुढील उतारा विशेष लक्षात ठेवण्यासारखा आहे. कोकणस्थ म्हणजेच चित्पावन हे प्रथमतः अगदी मूळ असून ते कोकणातून फारसे घाटावर येत नसत, आणि देशस्थ लोकही त्यांस अगदी हलके समजत. लोकहितवादी तसेच हे लोक अगदी हलकी कामे करूनच आपला उदरनिर्वाह करीत असत. विशेषतः स्वयंपाकी, शागिर्द, हारकारू किंवा गुप्तहेर वगैरेची कामे करण्या इतकीच यांची लायकी असे. काही दिवसांनी कोकणची मुले घाटावर येऊ लागली. ती स्वयंपाक व शागिर्दी करण्यास राहत. लोकहितवादी यावरून चित्पावनांची लायकी किती होती, दर्जा कशा प्रकारचा होता हे सर्व दिसून येईल. आता चित्पावनांविषयी काय कथा उपलब्ध आहेत त्या पाहू. प्रकरण 4, चित्पावनांचा इतिहास. चित्पावनांविषयी निश्चित असे काहीच सांगता येत नाही, परंतु एकंदर हकीकतीवरून एक सर्वसाधारण निर्णय मात्र लागतो. तो हा की हे लोक मूळ हिंदू धर्माचे देखील नव्हते. परशुरामाने कोळ्यापासून चित्पावनांची उत्पत्ती केली अशी सह्याद्री खंडात कथा आहे. पश्चिम समुद्रातून वाहून आलेल्या 14 प्रेतांपासून चित्पावन केले असा स्कंद पुराणात उल्लेख आहे. चित्पावनांचा गौरवर्ण व घारे डोळे हे यहुदी लोकांशी जुळतात. यावरून चित्पावन हे हिंदू नसून हिंदुस्थान बाहेरचे आहेत हेही सिद्ध होते. चित्पावनांच्या पूर्वजांची माहिती व त्यांचे ठिकाण या संबंधाने लोकात एकदा शंका उत्पन्न झाली. तेव्हा मलबार प्रांतातील लोकांनी चित्पावनांच्या उत्पत्ती संबंधी माहिती मिळविण्याकरिता जाहीरनामे प्रसिद्ध केले. ठिकठिकाणी जाहीरनामे लावले असून सभेस चित्पावन हजर होते. त्यांना आपण हिंदू आहोत हे सिद्ध करता आले नाही व त्यांच्या ब्राह्मण्य संबंधाने कोणत्याही ब्राह्मणांनी आपली पसंती दिली नाही. सगळ्यात ते लोक आफ्रिका खंडातून आलेले आहेत असे सिद्ध झाले. ठाकरेकृत ग्रामण्याचा इतिहास. हे चित्पावन मूळचे पूर्वी लिहिल्याप्रमाणे प्राय शेतकी करणारे लोक असून शंकेश्वराच्या शंकराचार्याच्या वेळी यास ब्राह्मणपणाचा लाभ झाला. कैलासवासी प्रो रा भागवत उद्गार पृष्ठ 110. यावरून चित्पावन पूर्वी हिंदू नव्हते, अलीकडेच यांना हिंदुत्व प्राप्त झाले हे सिद्ध होते. या चित्पावन जातीमध्ये मुली विकून पैसे घेण्याचा धंदा फार चालतो आणि कोकणात तर फारच आहे. चित्पावन हिंदुस्थानातील इतर लोकांपेक्षा फार गोरे असतात. त्यांचे डोळे घारे, बांधा प्राय उंच आणि नाक सरळ असते. चित्पावन हा शब्द जिप्तवान म्हणजेच इजिप्तवाला याचा अपभ्रंश आणि बर्बर कोकर म्हणजे कोकणच्या ज्या प्रदेशात बर्बर देशाचे हे लोक येऊन राहिले तो प्रदेश. कैलासवासी रा भी गुंजीकारकृत सरस्वती मंडळ. Recent researchers have discovered that the ancestors of the Kokanasthas or Chippavans were probably some shipwrecked foreigners who were cast ashore at the foot of the Sahyadri hills. Say that the ancestors of this tribe have probably come by ships either from Egypt or through Egypt, while others maintain that they are the descendants of Jews from Barbary, a province in Africa, and that they come through Egypt, towards India and the Hindus. Bhoi jati, they accordingly mingled with Sardars females and become a degraded race. Connections with Shudra women have produced the meanest caste Chittpavans. Taylor's Oriental Volume 2, page
705. चितपावनांच्या उत्पत्तीविषयी असे अनेक पुरावे देता येतील, परंतु स्थलाभावी आम्ही ते अधिक देत नाहीत. मूळ सह्याद्री खंडात तर चितपावनांच्या उत्पत्तीविषयी व आचार विचाराविषयी फारच भयंकर माहिती होती, परंतु पेशव्यांच्या हातात सत्ता असल्यामुळे चितपावन बरेच मग्रूर झाले व त्यांनी त्या सत्तेच्या जोरावर सह्याद्री खंडाच्या पोथ्यांचा सपशेल नायनाट केला. वाई येथील एका देवस्थानाजवळ सदर पोथी सापडली होती, म्हणून त्या देशस्थाला पेशव्यांनी भयंकर शिक्षा फरमावली. याबद्दल ग्रँड डफ म्हणतो, दे दॅट इज चित्पावन्स केअरफुली सप्रेस और डिस्ट्रॉय ऑल कॉपीज ऑफ द सह्याद्री खंड वेअर देअर ओरिजिन इज मेन्शन. व्हॉल्यूम 1 पेज 809 कॅम्ब्रे एडिशन. परंतु इतके सावधगिरी ठेवूनही थोडेफार का असेना चितपावनी उत्पत्तीचे सत्य जगापुढे आले आहे. चितपावनांनी पेशवाईत सत्तेच्या जोरावर स्वतःच्या उत्पत्तीला गिलीट करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. आपल्या उत्पत्तीच्या घाणीवर अत्तर माखण्याची कसून खटपट केली, परंतु जेथे मुळातच खोटे व मुळातच नरक तेथे असल्या कृत्रिम गिलिटीने अगर अत्तरा फासीने थोडाच फरक पडणार आहे. उलट या द्राविडी प्रयत्नाने सत्य मात्र नेमके उजेडात येते. आजही काही चितपावनी भगतांचा चितपावनी अंधार व पेशवाई अंधार झाकण्याचा असंच मूर्खपणा चालू आहे. या प्रयत्नांबरोबरच मराठ्यांच्या बदनामीचाही निंद्य प्रयत्न सुरू आहे, परंतु हे प्रयत्न निसंग इतिहासापुढे कचऱ्या समान ठरतात. हे या मूर्खांना कळत नाही. याचबद्दल आम्हाला राहून राहून त्यांची कीव येते. असो, यावरील माहितीवरून असे सिद्ध होते की चितपावन हे हिंदुस्थानातले नसून आफ्रिका, इजिप्त, बार्बर वगैरे देशातले आहेत. ते हिंदू धर्माचे नसून यहुदी वगैरे म्लेंच धर्माचे आहेत. ते पूर्वी मुली विकणे वगैरे हलकट धंदे करीत व हरकारूची, गुप्तहेराची, आचार्या, पाणक्याची हलकी सलकी कामे करून उदरनिर्वाह करीत. हे लोक अगदी पूर्वी गुलामांचा व्यापार देखील करीत असत, असा काही इंग्रजी ग्रंथात उल्लेख आढळतो. तेव्हा याच चितपावन जातीच्या पेशव्यांची किंमत काय असेल हे आमच्या वाचिकांना सांगण्याची जरुरीच नाही. वरील विवेचनावरून पेशवे हे हिंदू धर्माचे नसून परदेशीय होते व हलकी सलकी व नीच वृत्तीची कामे करणे हा त्यांचा जाती धर्म होता हे पर्यायाने सिद्ध होते. त्याचप्रमाणे हे लोक जर मुली विकण्याचा धंदा राजरोसपणे करीत असत असा इतिहासही उल्लेख आहे, तर तेच पैशाच्या लोभाने स्वतःच्या बायका घाण ठेवण्यास कमी करीत असतील काय? या प्रश्नाचे उत्तर आम्ही वाचकांवरच सोपवितो. या एकंदर ऐतिहासिक पुराव्यातील अंतस्थ भानगडीवरून चितपावन बीज अगदीच हलके असावे व त्याप्रमाणे चितपावन जातीचे पेशवे देखील कमशील बीजाचेच असावे याबद्दल तीळ मात्र संशय राहत नाही. म्हणूनच पेशव्यांना कोणी मराठ्यांचे दासीपुत्र म्हटल्यास त्यात म्हणणाऱ्यांचा बिलकुल दोष नसून तो चितपावन जातीतील मुली विकणे, बायका गहाण ठेवणे या रूढीचा होय. खुद्द पेशव्यांचा इतिहास पाहिलाच तर आमच्या म्हणण्याची बरोबर सत्यता पटते. तो इतिहास अनितीने खच्चून भरलेला आहे. तो कसा याचा आपण विचार करू. प्रकरण 5 पेशवे. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर श्री छत्रपती शाहू महाराजांच्या भोळेपणाने जे पेशवे म्हणून स्वतंत्र रीतीने प्रसिद्धीस आले ते एकंदर 7 पेशवे होते. त्यांची नावे येणेप्रमाणे: बाळाजी विश्वनाथ इसवी सन 1713 ते 1720, बाजीराव बल्लाळ इसवी सन 1720 ते 1740, बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब इसवी सन 1740 ते 61, माधवराव पहिले इसवी सन 1761 ते 72, नारायणराव इसवी सन 1772 ते 73, सौ गंगाबाई नारायणरावची बायको इसवी सन 1773 ते 1774, सवाई माधवराव इसवी सन 1774 ते 95, दुसरा बाजीराव इसवी सन 1795 ते 1818. यासाठी विशेष टीप: नारायणरावांच्या खुनानंतर राघोबादादा यांनी पेशवाईची वस्त्रे मिळविली, परंतु नाना फडणीसच्या बारभाई कारस्थानाने राघोबादादा तोंडघशी पडला व पुढे नानाने नारायणरावांची विधवा गंगाबाई हिच्याच नावाने राज्यकारभार चालविला. वरील 7 पेशव्यांची कारकीर्द म्हणजे महाराष्ट्रावरील भयंकर संकटच होय. आम्हाला पेशव्यांचा समग्र इतिहास लिहावयाचा नाही, फक्त ढोबळ मानानेच पुराव्यानिशी त्याची जगाला ओळख पटवून द्यायची आहे.
पेशव्यांच्या अनीतिमान कारकिर्दीवर पांघरून घालणाऱ्या व मराठ्यांच्या इब्रतीवर उठणाऱ्या पेशवाईच्या चाहत्यांच्या पदरात पेशवाईतील पापांचे माप घालावयाचे आहे. एवढा उपद्व्याप करण्याचेही आम्हाला काहीच प्रयोजन नव्हते, परंतु नाक गेले तरी भोके शिल्लकच आहेत म्हणून निर्लज्जपणे बरळणाऱ्या व पेशवाईमुळेच मराठ्यांच्या पगडीचा कोणा कायम राहिला वगैरे बेशरमपणे उलट्या बोंबा करणाऱ्या चोरांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यासाठीच एवढी खटपट करावी लागत आहे. पेशवाईतील पापे सर्वांनाच कळून चुकली आहेत, परंतु तिच्या जातभाईंकडून त्या पापावर पांघरून घालून मराठ्यांच्या व इतर समाजाच्या इब्रतीला डांबर फासण्याचा जो निंद प्रयत्न होत आहे त्याला आळा घालण्यासाठीच आम्हाला हा काळा कोळसा वारंवार उघडून दाखवावा लागत आहे. एवढ्याने जरी पेशवाईचे प्रणेते शहाणे होऊन गप्प बसले तरी अजूनही झाकलेली मूठ 1.25 लाखाची या न्यायाने त्यांनी मिळवली असे आम्ही समजू. नाहीतर क्रियेस प्रतिक्रिया ही केली जाणारच व कोळसा उघडावा तितका काळा होणारच, हेही पेशवाई प्रणेत्यांनी खूप लक्षात ठेवावे. असो. प्रकरण 6 बाळाजी विश्वनाथ 1713 ते 20. इतिहासाचे आपण कोणत्याही दृष्टीने अवलोकन केले तरी श्री शिव छत्रपतींच्या स्वराज्य स्थापनेच्या कालापासून तर इसवी सन 1763 पर्यंत चित्पावन हे नाव चुकून देखील कोठे आढळत नाही. मग राजकारणात अगर समाजकारणात नामनिर्देश होणे दूरच. संभाजी राजांच्या कारकिर्दीच्या अखेरीपर्यंत या करंट्या जातीचा महाराष्ट्राला उपसर्ग झाला नव्हता म्हणून महाराष्ट्राने काही दिवस भाग्याचे पाहिले. त्यावेळची या जातीची परिस्थिती व लायकी भिल्ल, कोळी, महार वगैरे शूर जातींच्या लोकांपेक्षाही निकृष्ट अवस्थेत पोहोचलेली होती. या लोकात शौर्य, धैर्य हे कदापि नव्हते. ते मंद बुद्धीचे असत, परंतु कापट्य, हांजी स्वार्थासाठी वाटेल ते नीच काम करण्यास तयार असत. अर्थात यांचा दर्जा हारकारू व गुप्तहेर वगैरेच्या पलीकडे केला नव्हता हे मागे दिलेल्या पुराव्यांवरून सिद्ध होते. परंतु हे पुढे म्हणजे श्री राजाराम छत्रपतींच्या कारकिर्दीनंतर बाळाजी नावाचा एक चित्पावन जातीचा मनुष्य उदयास आला. त्याची हकीकत येणेप्रमाणे. बाळाजी गृहस्थ कोकणात सिद्धीच्या राज्यात श्रीवर्धन या गावी राहत असे. तेथे तो केळशीकर प्रधान कायस्थ प्रभू या कुलकर्ण्यांजवळ सामान्य दर्जाचा कारकून म्हणून नोकरीस होता. बाळाजी विशेष हुशार अगर शूर नसल्यामुळे तेथे त्याचे काहीच तेज पडत नसे. बाळाजी रंगाने गोरा, फिक्कट व पांढुरका रंग असा होता. डोळे घारे असून चेहरा लांबट होता. अंगापिंडाने मात्र थोडा धडधाकट नव्हता असे काही बखरीतील माहितीवरून दिसते. बाळाजीचे लग्न कोकणात झाल्यामुळे त्याची बायको चित्पावन जातीला शोभेल अशीच रंगारूपाने गोरीगोमटी व देखणी होती. काही इतिहासातून बाळाजीचे व सिद्धीचे वाकडे येऊन बाळाजीचा भाऊ जानोजी ह्या सिद्धीने गोणीत घालून समुद्रात बुडविले म्हणून उल्लेख आहे. यात सत्याचा किती अंश असेल ते एक चित्पावनी साच्याचे इतिहास जाणे. परंतु तर्कशास्त्राच्या व सत्याच्या उलाढालीत ही गोष्ट निखालस फोल ठरल्याशिवाय राहणार नाही. सिद्धीचे व बाळाजीचे वाकडे आले तर त्याचा भाऊ जानोजी यालाच समुद्रात बुडविण्याचे कारण काय? सिद्धीसारख्या मातब्बर सत्ताधीशाला बाळाजी सारख्या तृणवत साध्या कारकुनाची गठडी वळवणे अशक्य होते काय? बरे बाळाजी सारख्या एक क्षुद्र व हलक्या दर्जाच्या कारकुनाचे व मातब्बर सिद्धीचे वाकडे येण्याचे कारण काय? खुद्द पंचज जॉर्ज बादशाह व फाळणी पार्टीतल्या 10 रुपयांच्या कारकुनाचे वाकडे येण्या इतकाच हा हास्यास्पद व चमत्कारिक प्रश्न आहे. स्पर्धा नेहमी समान दर्जाच्या लोकात लागत असते हे एखादे शेंबडे पोरही सांगू शकेल. बरे बाळाजी केळशीकर प्रधानांकडे कारकून असताना सिद्धीचे व बाळाजीचे वाकडे आले होते तर याबद्दल प्रत्यक्ष केळशीकराला काहीच त्रास पोहोचला नाही हे कसे? असे अनेक गूढ प्रश्न उद्भवतात व त्यांचे समाधानकारक उत्तर कोणत्याही इतिहासात अगर बखरीत आढळत नाही. यावरून बाळाजीने श्रीवर्धन सोडले त्याचे कारण काहीतरी निराळेच असावे असा दाट संशय येतो. बाळाजी हा आर्जवी कपट विद्येत निपुण व स्वधर्माचे अर्थात चित्पावनांचा धर्म कोणता याचा अजून काहीच निर्णय लागत नाही. स्वधर्माचे नियम पायाखाली तुडवून वाटेल ते निंद्य कर्म करण्यात प्रवीण होता हे पेशवाई मिळविण्यासाठी त्याने केलेल्या खटपटींवरून पुढे कळूनच येईल. तसेच त्या काळी चित्पावन जातीत पैसे घेऊन मुली विकणे,
प्रसंगोपात शय्या संपत घाण ठेवणे यासारखे निंद्यप्रघात रूढ व संमत होते. बाळाजीची बायको तशी देखणी होती. तेव्हा बाळाजीने केळशीकरांविरुद्ध म्हणजेच आपल्या स्वामी विरुद्ध काही कारस्थाने रचली व त्यांचा स्फोट झाला म्हणून अगर स्वतःच्या अंतपुरातले असेच अंधारातले त्रांगडे उजेडात आले म्हणून म्हणा, त्याला श्रीवर्धनला मुकावे लागले. अगर तेथून त्याला अर्धचंद्र मिळाला हे तर्कशास्त्रानुसार उघड होते. तसे नसते तर पेशवाईची सत्ता प्राप्त झाल्यावर बाळाजीने आपल्या भावाच्या मरणाबद्दल सिद्धीचा सूड विगविण्यास कमी केले नसते. अगर आपली जन्मभूमी श्रीवर्धन व अन्नदाते केळशीकर यांचा खात्रीने उद्धार केला असता. परंतु यापैकी कोणतीच गोष्ट बाळाजीच्या हातून घडली नाही. इतकेच नाही अगर पेशवाई कारकिर्दीतही कोठे उल्लेख झालेला आढळत नाही. यावरून बाळाजीला अगर त्यांच्या घराण्याला श्रीवर्धनास परत जाण्यास नाकच नव्हते, तेथे जाण्याची त्यांच्यात हिंमत नव्हती हे सिद्ध होते. एखादा मरकुडा मनुष्य देखील आपल्या जन्मभूमीची आठवण ठेवतो व शत्रूचा सूड घेण्याविषयी रात्रंदिवस तळमळत असतो. परंतु बाळाजीची तळमळ तशी बिलकुल दिसून येत नव्हती. फक्त मराठेशाही कशी बुडेल व चित्पावनशाही कशी प्रस्थापित होईल हेच त्याच्या पेशवाई कारकिर्दीतील तळमळीवरून दिसून येते. तेव्हा श्रीवर्धन बाळाजीने सोडले ते बऱ्या बोलाने अगर साजूकपणाने न सोडता अब्रूला डांबर फासून अगर स्वतःचे नाक गमावूनच सोडले हे सिद्ध होते. परंतु या गोष्टी कोणत्याही इतिहासात अगर बखरीत उघडपणे नमूद नसल्यामुळे त्यांची जास्त चर्चा न करणेच बरे. बाळाजीने श्रीवर्धन सोडून महाराष्ट्रात आपला पांढरा पाय ठेवला. पुढे साताऱ्यास येऊन शंकराजी नारायण सचिव याचकडे सामान्य कारकुनाची नोकरी धरली. परंतु या गुणी बाळाने तिथेही गुण उधळल्यामुळे तेथूनही त्यास अर्धचंद्र मिळाला. तसे नसते तर आपला जातभाई असलेल्या सचिवाची नोकरी सोडण्याचे प्रयोजन काय. पुढे इसवी सन 1706 मध्ये धनाजी जाधव या मराठा सरदाराकडे बाळाजीने वसुली कारकुनाची नोकरी धरली. यापूर्वीच धनाजी जाधवांच्या घरी बाळाजीच्या बायकोचे प्रसंगोपात जाणे येणे होते. तो या नोकरीने अधिकच घरोबा वाढला. धनाजीची बाळाजीवर फार मर्जी बसली असा बऱ्याच इतिहासकारांचा मोठा खुबीदार शेरा आहे. या शेऱ्यात काहीतरी रहस्य अगर गूढ असावे. श्रीवर्धनास केळशीकरांची मर्जी बसवून घेता आली नाही किंवा साताऱ्यास शंकराजी सचिवाचीही मर्जी बसवून घेता आली नाही. परंतु या कोठल्या कोकणातून 2 दिवस पोट भरण्यासाठी आलेल्या उपऱ्यावर धनाजी अचानक खुश होऊन वसुली कारकुनाची नोकरी देतो व बहाल मर्जी बसते हे एक मोठेच आश्चर्य आहे. निदान खास मर्जी बसण्या इतका उघड पराक्रम अगर कलम बहादुरी केल्याचे नमूद नाही. मग एकदम मर्जी बसली कशी. एकदम एकशिणीची कांडी फिरल्याप्रमाणे बाळाजीच्या नशिबाचे फाटक उघडले कसे. याला माझ घरातलाच बिनतोड पराक्रम कारणीभूत असला पाहिजे असा सरळ तर्क चालविल्यास अनाठाई होणार नाही. तसेच धनाजी जाधवाचा व बाळाजीच्या पत्नीचा पूर्वीपासून बराच काळाबेरा संबंध होता असे अलीकडील बऱ्याच लेखकांचे छाती ठोक परे म्हणणे आहे. बाजीरावाचा जन्मकाळ व बाळाजीचा धनाजीशी ओळखीचा काळ लक्षात घेता यात 15 आणे सत्य असावे असे वाटू लागते. ते काही असो, बाजीरावाचा बाप धनाजी की बाळाजी हे ठरविणे हे आमचे काम नाही व त्यावेळी आम्ही हयातही नव्हतो. परंतु बाजीरावाच्या अंगातील राकटपणा व शौर्य, चेहरेपट्टी व सावळा रंग याकडे पाहिल्यास बाजीरावाचा संबंध चितपावनी रक्तापेक्षा मर्द मराठ्यांच्या रक्ताकडेच अधिक पोहोचतो असो. धनाजी जाधवाची बाळाजीवर एवढी मर्जी बसली असतानाही बाळाजीने आपली जात सोडली नाहीच. एका शिकारीच्या क्षुल्लक कारणावरून खुद्द अन्नदात्या धनाजी याच्यावरच बाळाजी उलटला होता. परंतु ज्यांच्या नाकाच्या शेंड्याचा रुबाब अंतपुरातील भांडवलावरच अवलंबून असतो त्यांनी कृतघ्न तलवार अगर बुद्धिमत्ता अखेर बोथटच ठरते. त्याप्रमाणे बाळाजीची टुरूटुरू फार पल्ल्यावर गेली नाही. तरीही धनाजी जाधवाने कृपावंत होऊन बाळाजीस बऱ्याच गोष्टी शिकविल्या व शाहू महाराजांपर्यंत त्याची तरफदारी केली. अशा रीतीने बाळाजीच्या अभ्युदयाचा भावी मार्ग खुला व सुलभ करून ठेवला. पुढे धनाजी इसवी सन 1710 मध्ये वारला. कपटी बाळाजीने आपसातील यादवीचा फायदा घेऊन हांजीपणाच्या जोरावर बंडोबल्लाळ चिटणीसाशी संधान बांधले व मुख्यत्वे पुढे
खंडोबल्लाळाच्या खटपटीने बाळाजीला पेशवाई मिळाली. सातारकर पोतनीस मुख्य चिटणीस लेखक नारद, छत्रपती विणून देवगीती श्रीमंतास चादर, पेशवाईवरचा पोवाडा कवी प्रभाकर. बाळाजीच्या हाती पेशवाईची सत्ता आल्यावर मात्र ऊब लागताच साप जसा आपल्या उपकार कर्त्यावरच फुटकार टाकतो तद्वतच बाळाजीला सत्तेची ऊब लागताच त्याने आर्जवी स्वभाव अजिबात टाकून दिला व साकारची गादी नामशेष करून आपल्या चितपावनशाहीचा बोज कसा बसवता येईल इकडे बाळाजीने विशेष जोर दिला. खंडेराव दाभाडे वगैरे मंडळींच्या लक्षात बाळाजीचे कपट न आल्यामुळे भोळेपणाने बाळाजीस बरीच मदत करून चितपावनशाहीचा पाया मजबूत करण्याला व मराठी शाही खुळखुळी करण्यास कारणीभूत झाले. परंतु पुढे हे चितपावनी डावपेच बऱ्याच सरदारांच्या लक्षात आले व पुढे ते पेशव्यांशी फटकून वागू लागले. बाळाजीचे प्रस्थ वाढण्यास व मराठशाहीला ग्रहण लागण्यास जी गोष्ट कारणीभूत झाली त्याबद्दल खालील उतारा पहा. पेशवा स्वतंत्र रीतीने पुण्यात राहू दिले ही शाहूंची मोठी चूक. कैलासवासी प्रो भागवत उद्धार पृष्ठ 45. ही गोष्ट जरी खरी असली तरी धन्याने जर विश्वासाने नोकराच्या हातात खजिन्याच्या किल्ल्या दिल्या तर त्याने विश्वासाचा असा फायदा घेऊन धन्याचा गळा कापणे म्हणजे कृतज्ञपणाची कमालच आहे म्हणायची. असो, अशा रीतीने बाळाजी रूपी राहूचा मराठशाहीवर इसवी सन 1720 पर्यंत अंमल चालून एकदा याचा अस्त झाला व मर्द मराठ्यांच्या सकस रक्ताची व कसदार हाडाची साक्ष पटवून देणारा बाजीरावाचा पुतळा पेशवाईवर आला. प्रकरण 7 बाजीराव बल्लाळ 1720 ते 40. इतिहासाने बाजीरावाचा बाप बाळाजी का धनाजी हा प्रश्न उपस्थित करून वाचकांना जरी घोटाळ्यात टाकले असले किंवा बाजीरावाच्या बापाचे नाव जरी आम्हाला बरोबर सांगता आले नाही तरी बाजीरावाच्या चरित्रावरून त्याने इतर चितपावनांपेक्षा अधिक केलेल्या पराक्रमावरून त्याच्या रक्तात हाडामासात पोळीच्या रसायनापेक्षा नळीचे रसायनच अधिक होते हे सिद्ध होते. याला इतिहासाचा पुरावा नको का एखाद्या तर्कशास्त्राची डोकेफोड नको. बाजीरावांचे हाड मांस व रक्त जरी नळीच्या रसायनापासून झालेले असले तरी मेंदू व बुद्धिमत्ता मात्र पोळीपासूनच झालेली होती हे विसरता कामा नये. बाजीरावाला त्याचे आधुनिक जातभाई फारच शूर समजतात, परंतु याबद्दल खालील त्यांच्याच जातभाईंचे म्हणणे लक्षात घेण्यासारखे आहे. तरी मराठ्यांच्या शिपायांनी अभिमान बाळगण्यासारख्या लढाया बाजीरावाने किंवा त्यांच्या वंशजांनी मारल्या नाहीत इतके येथे म्हटल्याशिवाय राहत नाही. लढाया मारल्या प्रतापराव गुजराने, हंबीरराव मोहित्याने व संताजी घोरपड्याने. त्या औरंगजेबाच्या वेळेच्या दांडग्या लढाया कोठे व निजामासारख्या तेव्हा लढाई टाळणाऱ्या सरदाराबरोबर झडलेल्या बाजीरावाच्या चकमकी कोठे. कैलासवासी प्रो भागवत उद्गार पृष्ठ 49. मात्र दगडापेक्षा वीट मऊ या नात्याने इतर पेशव्यांपेक्षा बाजीराव शूर व धाडसी होता व हे याच्या जन्म रहस्याला शोभूनच होते. याविषयी कोणालाही अभिमान, खेद, आश्चर्य वाटावयास नको. बाजीरावाची बहुतेक कारकीर्द लुटालुटीत बरीच गेली. त्या काळी पेशवाई सत्तेमुळे व मराठेशाहीच्या दुष्काळामुळे बरीच अंदाधुंदी माजली होती. काही हलके सलके मराठे लुटालुटीचा धंदा करीत होते, परंतु त्यांना आळा न घालता उलट बाजीरावाने उत्तेजनच दिले. मूळ मराठे लुटारू नव्हते, परंतु पेशव्यांच्या आरेरावीमुळे त्यांना हा मार्ग पत्करावा लागला होता. स्वार्थपर होऊन मराठ्यांचा लुटारूपणा वाढविला ही बाजीरावाची मोठी चूक निदान आम्ही समजतो. कैलासवासी प्रो भागवत उद्गार पृष्ठ 47. यावरून बाजीरावाला मराठशाहीची इब्रत वाढवायची नसून आपले आसन भक्कम करावयाचे होते हे सिद्ध होते. याविषयी कैलासवासी प्रो भागवत म्हणतात, उभय बंधूंमध्ये म्हणजे बाजीराव व चिमणाजी अप्पा स्वामी भक्ती मुळीच नव्हती. कैलासवासी प्रो भागवत उद्गार पृष्ठ 48. बाजीरावाचा भाऊ चिमणाजी अप्पा याचा राजकारणात तर कोठेच उल्लेख येत नाही. त्याने एका मराठा शिपायाच्या जोरावर लुटालुटी, जाळपोळ व याच गोष्टी विशेष केल्या. हा अत्यंत उर्मट व उद्दाम वृत्तीचा होता. 2दा-3दा शाहूचा चिमणाजी अप्पाने उघड उपमर्द केला. कैलासवासी प्रो भागवत उद्गार प्र 48.
चिमणाजीच्या औलादीकडे लक्ष दिल्यास त्याच्या हातून त्याच्या शिलाप्रमाणे अशा गोष्टी घडणे क्रमप्राप्तच आहे. धण्याचे खाऊन त्याच्यावर उलटी टांग करून कुत्र्याप्रमाणे लघुशंका करण्याचा मूळ यांचा जातीधर्मच होता. यांच्या हातून असे घडले नसते तर आश्चर्य वाटले नसते, परंतु देवाघरी हा अन्याय केव्हा तरी नमूद झाला असलाच पाहिजे. नाहीतरी या पेशव्यांचा वंश बुड होण्याचे कारण काय? स्वामीद्रोहासारखे जगात खरोखर पातक नाही. बाजीरावाच्या रक्तात द्विजातीय रसायन असल्यामुळे स्वराज्य रूपी वृक्षाला खरी कीड याच्या कारकिर्दीपासून लागली. वास्तविक सातारकर छत्रपतींना निर्माल्यवत करून स्वतःची स्वतंत्र सत्ता प्रस्थापित करण्याची बुद्धी पहिल्या बाजीरावातच बीज रूपाने उत्पन्न झाली होती. ठाकरे कृत कोदंडाचा टणत्कार. The sentiments of the most principal men are that Bajirao has in view to throw off his allegiances to the Raja Shahu. Libid 10. कोठे औरंगजेबापासून खरोखरीच मोठ्या आणीबाणीच्या प्रसंगीही कोणत्याही प्रकारची लाच न घेणारा रामचंद्र निळकंठ व कोठे शूद्र खलिते व सुभेदारी आपल्या धन्याच्या परवानगीशिवाय स्वतंत्रपणे घेणारा पहिला रावबाजी. के प्रो भागवत उद्गार पृष्ठ 48. वरील पुराव्यांवरून पाहता चिमणाजी अप्पा व बाजीराव यांचा उर्मटपणा, नीच वृत्ती व दासीपुत्रांना शोभेल अशी नीच कृती होती हे सहज दिसून येईल. बाजीरावाची कारकीर्द म्हणजे स्वराज्य रूपी इमारतीला बाळाजीची आग लागून जी जास्त भडकवण्यासाठी ओतलेले रॉकेल होईल. क्षत्रिय गादीची सगळी सत्ता बळकावून गादीच्या मालकास कसपटासारखे लेखण्याचा पाया अशा रीतीने पेशव्यांसारख्या आमच्या जातीयांनी महाराष्ट्र मंडळात पाहिल्याने घातला. कै प्रो भागवत उद्गार पृष्ठ 51. मध्यंतरी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, ती ही की पेशवे जरी महाराष्ट्रात सत्ताधारी झाले होते तरी त्यांना देशस्थ, सारस्वत, कराडस्थ हे अगदी हीन समजत असत. मालाकारांच्या भाषेत सांगायचे म्हणजे महाराष्ट्रातील लोक पेशव्यांशी लोटी रोटी बेटी बंद वागत असत. तेव्हा पेशव्यांनी सत्तेच्या व संपत्तीच्या जोरावर सारस्वतांना अगडबंब दक्षिणा देऊन आपल्याकडे वळवून घेतले व त्यांच्याशी पुढे लोटी बेटी रोटी व्यवहार सुरू केला. बाजीरावाचा व त्यांच्यानंतर आलेल्या बहुतेक पेशव्यांचा स्वैर संबंध सारस्वतांशी झालेला आहे. कित्येक वेळा कराडस्थ, देशस्थ यांच्याशीही स्वैर संबंध झालेला दिसून येतो. अशा रीतीने पेशवे म्हणजे अगदीच माधवाश्रमातील मिसळीप्रमाणे झाले होते. त्यातच मराठी सरदार, मराठी शिलेदार, उजरे वगैरेंच्या चटणीची भर पडत असल्यामुळे पेशव्यांच्या वंशजांना अगदी नमुनेदार चव प्राप्त झाली होती असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. असो, बाजीरावात उद्धमपणा, स्वामीद्रोह वगैरे जसे दुर्गुण होते तसेच तो व्यभिचारीही होता. त्याच्या या व्यभिचारावर पांघरून घालण्यासाठी त्याचे पूजक बराच विपर्यास करतात. बाजीरावाला मस्तानी कशी मिळाली हा एक मोठा प्रश्नच आहे. त्याच्या पूजकांचे असे म्हणणे आहे की त्यांचा हिरो म्हणजे बाजीराव बुंदेलखंडात स्वारीवर असता वाटेत मस्तानी बाजीचे शौर्य व रूप पाहून फिदा झाली. मस्तानी फिदा झाली की स्वारीतील लुटालुटीत तिला पळवून आणली हे तो सर्व समर्थ काळ जाणे. ती फिदा झाली व नेत्रांना नेत्र भिडले तेव्हा बाजीचे चाहते पुजारी त्यांचे जुळवून आणण्यात बिलकुल हयातच नव्हते व बाजीने मस्तानीला पळवून आणली तेव्हा तो पाजीपणा पाहण्यास आम्हीही हयात नव्हतो. परंतु ते काहीही असो, एका म्लेच्छ स्त्रीला अर्धांगी म्हणून वाड्यात ठेवणे हे बाजीरावाच्या पेशवाई गादीला तरी काळीमा आणणारी गोष्ट होती यात बिलकुल शंका नाही. तसेच तिच्या पोटी जन्मास आलेल्या शमशेर बहादर नावाच्या मुलाची मुंज करण्याचाही बाजीरावाने घाशीरामी उपद्व्याप केला होता असे इतिहास ओरडतो. तेव्हा पेशव्यांच्या वरण भातात ही मुसलमानी खिचडी मिसळणे साहजिकच आहे. परंतु असल्या हलकट गोष्टींबद्दलही बाजीचे पाजी चाहते त्याचे कौतुक करतात व शेकी मिळवतात. यावरून या चाहत्यांची जातही कशी असावी याचा उलगडा होतोच. आता प्रश्न राहिला बाजीरावाच्या कारकिर्दीत उदयास आलेल्या मराठा सरदारांचा. बाजीरावांच्या कारकिर्दीत मुख्यत्वे मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, उदाजी पवार वगैरे पराक्रमी पुरुष उदयास आले.
ते स्वतःच्या पराक्रमाने व गुणांनीच उदयास आले, परंतु कित्येक चितपावनी शाही लोकांचे असे म्हणणे आहे की हे हुजऱ्याचे सरदार बनले ते बाजीरावाच्या कृपेनेच. ज्यांना वाटते ते बरळण्याची व लिहिण्याची सवयच लागली, त्याचे तोंड व हात धरावा कोणी. वास्तविक सदर वीर पेशव्यांचे कधीच हुजरे नव्हते, मात्र ते बालपणाचे मित्र होते असा गोगटेकृत इतिहासातच खुलासा आहे. मग या वावडूकांनी हा अजब शोध कोठे लावला न कळे. होळकर, शिंदे, पवार हे इतके पराक्रमी होते की प्रत्यक्ष बाजीरावाला देखील त्यांचा दरारा वाटे. अशा अतिरथी महारथींना या उद्दाम पेशव्यांच्या अंकित राहणे आवडणे तरी कसे शक्य आहे काय, याचे सरळ उत्तर आम्ही वाचकांवरच सोपवितो. या एकंदर विवेचनावरून बाजीरावाचे बीज, त्याचा स्वभाव याचा चांगलाच उलगडा होतो. ज्या खाणीतून रामचंद्रपंत, पुरंदरी नावाजलेला मुरारबाजी व चाकणास नावाजलेला फिरंगोजी नरसाळा असली अमौलिक रत्ने निघाली, ती खाण निराळी व बाजीरावाची खाण निराळी. कै प्रो भागवत उद्गार पृष्ठ 48. हे कै प्रो भागवतांचे उद्गार किती सत्य, संयुक्तिक व मुद्द्याला धरून आहेत. 17 जणांनी डवचलेल्या खाणीतून केव्हाही चांगली रत्ने निघत नसतात, ही गोष्ट लक्षात धरण्यासारखी आहे. असो, बाजीरावाचा अंत इसवी सन 1740 ला झाला व त्याच्यानंतर त्याचा मुलगा बाळाजी उर्फ नानासाहेब पेशवा हा पेशवाईवर आला. लहानपणीच वारला. राहिलेले 2 बाळाजी व रघुनाथराव हे होते. बाळाजी व रघुनाथराव यांच्या जन्माशीही इतिहासाने मल्हारराव होळकर व राणोजीराव शिंदे यांचा धागादोरा हळूच पोहोचवलाच, परंतु होळकर व शिंदे या थोर विभूतींच्या बाबतीतील हा इतिहासाचा निःसंगपणा आम्हाला कसासाच वाटतो. या थोर विभूती असली कृत्य करणार नाहीत असे त्यांचे उज्ज्वल चरित्र ग्वाही देते. तरी कोणाची प्रज्ञा आहे? हे काही असो, पेशव्यांच्या अगोदरच कलंकित झालेल्या इब्रतीचे अधिक हिडीस स्वरूप चव्हाट्यावर आणून त्यांच्या दुःखित अंतकरणावर अधिक डागण्या ठेवण्याची आमची बिलकुल इच्छाच नाही. काय झाले गेले असेल ते तो सर्वज्ञ काळ जाणे. आमच्यासारख्या पामराची कथा ती काय. असो, आतापर्यंत झालेल्या 2 पेशव्यांच्या एकंदर आचरणाने व आरेरावीने पेशवे घराण्याविषयी बहुतेक मराठा सरदारांची मने कलुषित झाली होती व म्हणूनच या चित्पावन घराण्याकडून हे पेशवाई पद घेऊन ते कोणाला तरी दुसऱ्याला द्यावे असा बहुतेक मुत्सद्दांचा विचार चालू होता. परंतु बाळाजी बाजीराव कसा झाला तरी चित्पावन घराण्यात जन्माला आलेला. त्याने भल्या बुऱ्या मार्गाने पेशवाई मिळविलीच. नानासाहेबाला पेशवाईची वस्त्रे प्राप्त होताच त्याच्या आरेरावीला सुरुवात झाली व हा तर शाहू महाराजांना अगदीच कसपटाप्रमाणे मानू लागला. पुराव्यादाखल खुद्द या नानासाहेबांच्या तोंडचे शब्द आम्ही खाली देतो. शाहू महाराज यांचा जीवात्मा आहे तो बाह्यात्मकारी त्यांचे सेवक. काव्यइतिहास संग्रह लेख 428. वरील उद्गार वाचून कोणत्या राजनिष्ठ व स्वामिनिष्ठ माणसाचे डोके भांडणार नाही. पुढे या पेशव्याच्या कारकिर्दीतच इसवी सन 1749 मध्ये श्री छत्रपती शाहू महाराज मरण पावले. त्यावेळी या नीच पेशव्याने श्री शाहू महाराजांची पत्नी सकवारबाई यांना इच्छेविरुद्ध बळजबरीने शाहू महाराजांच्या जळत्या चितेत ढकलून दिले. काही बेजबाबदार लोक तिच्या भावाला हाताशी धरून नानासाहेब पेशव्याने केलेल्या या स्त्री हत्येवर पांघरून घालतात. सकवारबाईच्या भावाचीच तशी इच्छा होती व सकवारबाईला सहगमन करावयास लावणे यात स्वराज्याचा फायदा होता वगैरे वगैरे. नसते अकलेचे तारे तोडीत सुटतात. परंतु त्यावेळी मराठ्यांच्या दुर्दैवाने पेशवे अत्यंत प्रबळ झाले होते. काही होळकर, शिंदे, गायकवाड, पवार यांच्यासारखे शूर सरदार मुलकगिरीवर दूर पांगले होते. पुण्यास काय किंवा साताऱ्यास काय, जिकडे तिकडे चित्पावनशाहीचा सुळसुळाट झाला होता. इतकेच नव्हे तर साताऱ्याच्या शाहू महाराजांवर व तेथील मुत्सद्दी मंडळावर नजर ठेवण्यासाठी गुप्तहेरांचे जाळे पसरले होते. शाहू महाराज वारल्याचे कळताच उलट पेशव्यानेच जिकडे तिकडे संत्री पहारे ठेवून कडेकोट बंदोबस्त केला व कोणी आपल्या विरुद्ध अगर सातारची गादी प्रबळ करण्यासाठी काही कारस्थान करू नये म्हणून डोळ्यात तेल घालून बसले. इतकेच नव्हे तर सकवारबाईला आपण बळजबरीने सहगमन करावयास लावल्याचे खापर आपल्या माती फुटू नये म्हणून सकवारबाईच्या भावाला कैद करून आणले व त्याच्याकडून सकवारबाईला सती पाठविण्याविषयी बळजबरीने कबूल करून घेतले. अशी खरी वस्तुस्थिती आहे. याबद्दल खालील उतारा पहा.
नानासाहेब राजपत्नीशी म्हणजेच सगवारबाईंशी केलेला कावा खरोखरीच आम्हा ब्राह्मणास खाली पाहावयास लावणारा आहे. कै प्रो भागवत उद्गार पृष्ठ 49. सगवारबाईंविषयीही काही वावडूक मूर्खपणाचे प्रलाप काढून छत्रपतींच्या घराण्याविषयी चांगलाच आदर दाखवतात व त्यांच्या उपकाराची फेड अपकाराने करतात. परंतु सगवारबाई ही खरोखर शिवछत्रपतींच्या घराण्याला शोभेल अशी स्त्री होती. शाहूची पटराणी सकवारबाई ही शिवाजीच्या भोसले राजघराण्याला शोभेशी राजकारणी मुत्सद्दी होती. शाहूच्या मागे ती पेशव्याच्या कारस्थानाला बळी पडली नसती तर मराठ्यांच्या इतिहासाला काही निराळे रूप येण्याचा फार संभव होता. परंतु तो संभव कधी संभवूच नये म्हणून ज्याची रात्रंदिवस धडपड तो नानासाहेब थोडाच स्वस्थ बसणार. त्याने शास्त्र पुराणांचा आधार दाखवून राणीच्या भावाला नरक प्राप्तीच्या पवित्र भीतीने वश करून घेऊन त्याच्याच हाताने सकवारबाईला शाहू राजांच्या पादुकांच्या सरणावर जिवंत जळविले. श्री ठाकरेकृत ग्रामण्याचे इतिहास पृष्ठ 161. यात सकवारबाईच्या भावाला शास्त्राधार दाखवून नरकाची भीती दाखवून वश केले असे म्हटले आहे. परंतु त्यावेळच्या परिस्थितीकडे पाहिल्यास गुप्त रीतीने बाईच्या भावाला कैद करून बळजबरीने सत्तेच्या जोरावर आपल्या म्हणण्यास संमती देण्यास भाग पाडणे ही संभवनीय आहे. अशा रीतीने नानासाहेबाने सातारच्या गादीला पूर्ण निर्माल्यवत बनविले. नानासाहेबांच्या कारकिर्दीच्या आरंभीच शाहू वारले तेव्हा तर पेशव्यांनी सगळीच सत्ता बळकावली व सातारकरास बाहुली करून ठेवले. कै प्रो भागवत उद्गार पृष्ठ 51. या पेशव्यांच्या मुत्सद्देगिरीविषयी पेशवाई प्रणेते 3 ताल उड्या मारतात. परंतु शिवछत्रपतींनी व त्यांच्या वंशजांनी हाडाची काढे करून कोकणपट्टीवर दरारा बसविणाऱ्या आरमाराची नीट जोपासना केली. इंग्रजांना, पोर्तुगीजांना तसेच सिद्धीला वचक बसविला. परंतु या 1.5 शहाण्या पेशव्याने केवळ स्वार्थासाठी आंग्र्याच्या आरमाराचा नाश केला व स्वराज्याची समुद्रावरील सत्ता आपले आपणच नाहीशी केली. राजकारणाच्या दृष्टीने नानासाहेब पेशवा स्वार्थापायी वाटेल ते करण्यास तयार असे. त्यास बिलकुल भानच राहत नसे. यामुळे स्वराज्याचे अत्यंत नुकसान झाले. याप्रमाणे कुटील नीतीने वागून राष्ट्रात केवळ स्वार्थासाठी भयंकर फूट पाडणारा, इंग्रजांच्या साह्याने कान्होजी आंग्र्यांचे आरमार बुडवून इंग्रजास कोकणपट्टी मोकळी करून देणारा व खुद्द आपल्या स्वामीशी द्रोह करणारा नानासाहेब हा मराठशाहीच्या भव्य प्रासादाला आग लावणाऱ्या पुरुषांची अग्रणी नव्हता काय? रा. पांगारकर करत मोरोपंत चरित्र पृष्ठ 59. तसेच या पेशव्याची जातीविशिष्ट दृष्टी तर फारच दृढवली होती. एक जात कोकणस्थ चित्पावनांना भूत आला होता. या पेशव्यांचा मराठ्यांवर बिलकुल विश्वास नसे व हा त्यांचा व प्रभू जातीचा कमालीने द्वेष करीत असे. भलाबुरा चित्पावन पुण्यात आला की त्याची वर्णी लागलीच म्हणून समजा. तो चित्पावन एवढ्या सर्टिफिकेटावर वाटेल त्या हुद्द्यास चढत असे. कोकणातल्या चित्पावनांची पार्सले त्यांच्या आमदानीत बोरघाट चढली. चिटणीसी वळणावर जनोबा भट्टीचे तट्टू याच पेशव्याने चढविले. कोदंडाचा टणत्कार पृष्ठ 78. त्याप्रमाणे खुद्द पेशव्यांच्या घरात अंतकलहाला याच पेशव्याच्या आमदानीत सुरुवात झाली. एका बाजूस राघोबा दादा व दुसऱ्या बाजूस खुद्द पेशवे असे 2 गट पडले होते. इतकेच नव्हे तर खुद्द सदाशिव भाऊ देखील नानासाहेबांशी भांडून कोल्हापूरकर छत्रपतीजवळ काही दिवस नोकरीस राहिला होता. आतापर्यंत पेशव्यांच्या बायका विशेष करून खाजगी भानगडीखेरीज राजकारणाच्या कोणत्याही भानगडीत पडत नसत. परंतु या पेशव्याच्या कारकिर्दीपासून त्यांच्या बायकाही फारच कारस्थानी बनल्या होत्या असे इतिहासावरून दिसून येईल. याबद्दल नारायणरावांच्या प्रकरणात पूर्ण खुलासा होईलच. या अंतकलामुळे व भानगडीमुळेच पुढे पानिपतच्या लढाईत अपयश आले. याविषयी कै प्रो भागवत म्हणतात, पेशव्यांस स्वामी भक्तीचा गंधही नव्हता. नानासाहेबांचा चुलत भाऊ हा आपणास मोठा शहाणा व मोठा पराक्रमी समजे. नानासाहेबांबरोबर भांडून ही स्वारी एकदा कोल्हापूरकरांच्या पदरी जाऊन राहिली. इतकी बंधुप्रीती व बंधुनिष्ठा असला आत्मनिष्ठ पुरुष पानिपतास मराठ्यास घेऊन जातो व धनगर म्हणून होळकरांचा शहाणपणाचा सल्ला दूर भिरकावून देतो. बळवंतराव मेहेंदळ्यास भर सभेत विनाकारण जनकोजी शिंद्यांचा व मल्हारराव होळकरांचा उपमर्द करू देतो
व अखेरीस इब्राहिम खान गार्द्याचाही बराच शहाणपणाचा सल्ला न ऐकता काहीतरी मतिभ्रष्टाप्रमाणे करतो, तेव्हा परिणाम झाला तो व्हायचा, दुसरा परिणाम होण्याचा संभवच नव्हता. जनकोजी शिंदे व मल्हारराव होळकर या दोघींनी पानिपतच्या लढाईत आपली शर्थ केली. इब्राहिम खान म्हटला म्हणजे अविंद, तरी त्याने इमान, शहाणपण व शौर्य ही तिन्ही चोख. तेवढा पानिपतची लढाई महाराष्ट्रातील क्षत्रियांनी बेवकूफाई किंवा नामर्दाई करून घालविलेली नव्हे, तर त्यांच्या अविंद नोकरांचाही काही धाक नव्हता. या लढाईच्या संबंधाने सर्व अपयश पेशव्यांवर व त्यांच्या जातीवर येते. उद्गार पृष्ठ 52. अशा रीतीने पेशव्यांनी स्वार्थापायी व चढेल वृत्तीने मराठा इब्रतीला कसा काळिमा फासला हे सहज दिसून येईल. कित्येक या बाबतीत असा आरोप करतात की इतर मराठा सरदारांनी पेशव्यास मदत केली नाही, परंतु पेशवे मुळी खास शिवछत्रपतींच्या आश्रयाखालील मराठ्यांचा द्वेष करीत असत व नेहमी त्यांची हेटाळणी करून त्यांना डोके वर काढताच येऊ नये अशी परिस्थिती उत्पन्न करून ठेवीत असत. तेव्हा अर्थातच ते मराठी सरदारही पेशव्यांशी फटकून वागत हे मागे सांगितलेच आहे. पेशव्यांना पानिपतच्या लढाईत जे अपयश मिळाले व नानासाहेबांचा वडील मुलगा विश्वासराव व चुलत भाऊ सदाशिव भाऊ वगैरे मंडळी गारद होऊन नानासाहेबाला पुत्र शोकाने व बंधू शोकाने जे तडफडत मरावे लागले, त्याचे कारण स्वामीद्रोह, स्त्रीहत्या यांच्यासारखी त्याने केलेली भयंकर पापे होती. याखेरीज बाजीरावाच्या आमदानीत तर पांचाल ब्राह्मणांचा अनन्वित छळ झाला असून नानासाहेबांच्या आमदानीत त्यांचा व प्रभू जातीचा अत्यंत छळ झाला. चित्पावनांचे व तत्सम जातींचे त्या काळी अत्यंत बंड माजले होते. इतरांच्या जीविताचा व स्त्रियांच्या अब्रूचा भरवसा राहिला नव्हता. तेव्हा काय प्रसंग गुजरेल याचा नेम नसे. प्रभूंचा व दैवज्ञांचा जो छळ केला तो हृदयाच्या खोल आडवळणातूनही चव्हाट्यावर आल्याशिवाय राहत नाही. दैवज्ञांनी जानवे घालू नये, वेदोक्त विधी करू नये, शिंप्यांनी पगडी कोकी घालू नये असल्या प्रकारचे हिंदू धर्माला घातूक पेशवाई कायदे करण्यात आले. ते बहुतेक या पिता पुत्रांच्या म्हणजेच बाजीराव व नानासाहेब आमदानीतच करण्यात आले व अव्वल आमदानीतच अंमलबजावणी करिता भराभर जप्त्या, कोणाला गिरफ्तार, कोणाला हत्तीच्या पायी तुडविण्यापर्यंत या सैतानांची मजल केली. यात भाग घेणारे अय्या शास्त्री, परशुराम शास्त्री व परशुराम भाऊ पटवर्धन हे मुख्य होत. मुलुक मैदान तारीख 31/10/25 अशा तऱ्हेचा नानासाहेबांचा अंमल झाला. याच्या कारकिर्दीत स्वराज्याची इमारत पूर्ण कळसाला पोहोचलेली बाह्यतः दिसत असली तरी ती आतून अगदीच पोकळ व खुळखुळीत झाली होती. याचा अनुभव पानिपतच्या अपयशात आला. अपयशाबरोबर स्वराज्याची इमारत एकदम ढासळली, ती पुन्हा सावरली गेलीच नाही. नानासाहेबांचाही मृत्यू सुखासमाधानाने झाला नाही. त्याला अंतकलहाच्या, पत्नीच्या दुष्टाव्याच्या, पुत्रमरणाच्या, बंधुमरणाच्या, स्त्रीहत्या, स्वामीद्रोहाच्या अनेक पापांच्या वेदनांनी कुत्र्यासारखे तडफडत मरावे लागले. पापाचा घडा भरला म्हणजे त्याला प्रायश्चित्त कसे मिळते याचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. अशा रीतीने या कारस्थानी व नीच पेशव्याचा अस्त इसवी सन 1761 मध्ये होऊन त्याच्यानंतर त्याचा दुसरा पुत्र माधवराव हा पेशवाईवर आला. प्रकरण 9 माधवराव पेशवा 1761 ते 72. पानिपतचा धक्का पेशवाईला व मराठशाहीला जबरदस्त बसला. पेशवे तर मृतवत झाले होते. अशा परिस्थितीतही शिंदे, होळकर वगैरे सरदार प्रभृतींनी पेशव्यांची आरेरावी विसरून व शिवछत्रपतीच्या वंशाला स्मरून पेशवाईची बुडती तिरडी सावरून धरली व 16 वर्ष वयाचा छोकरा माधवराव पेशवा याला पेशवाईवर स्थापन केले. माधवराव पेशवा चाणाक्ष होता, परंतु अंगापिंडाने अतिक्षीण व दुर्बळ होता. त्यामुळे त्याच्या हातून इतर पेशव्यांप्रमाणे तसे स्वराज्याचे नुकसान झाले नाही हे मराठ्यांचे सौभाग्यच समजले पाहिजे. त्याच्या वेळी बहुतेक ग्रामण्य बंदच होती, परंतु त्याचे अंतःकरण चित्पावन नव्हते असे मात्र म्हणता येणार नाही. माधवरावाची एका न्हाव्याने हजामत केली म्हणून खुश होऊन त्याला शाल दिली, परंतु एक जात भटांचा जळफळाट होऊन सर्व कुणी खवळले. जणू काय शालीने वर्ण श्रेष्ठत्वाची केवढी हानी होती. लगेच शालीऐवजी अंगावर घोंगड्या घेऊन सर्व सुतकी भट दरबारात हजर राहिले. माधवराव चित्पावन होता.
त्याच्याही सडक्या डोक्याला ही चूक उमगली व लगेच न्हाव्याकडून शाल परत घेऊन ब्राह्मणांचा जय जयकार करविला. मुलूक मैदान, तारीख 31/10/27. गोष्ट अगदीच साधी परंतु अंतकरणात सलणारी अशीच आहे. माधवरावाने पेशवाई वावदुकांच्या नादी न लागता न्हाव्याकडून शाल घेतली नसती तर पानिपतच्या पराजया इतके नुकसान खास झाले नसते. फार केले तर 10-12 चित्पावन तट्टे ऊर बडवीत घरी बसली असती. परंतु चित्पावनाला हे चित्पावनी ऊर बडवीने पाहावेल कसे? एक वेळ न्हावी दुखावला गेल्यास त्याची किंमत नाही, परंतु चित्पावन मात्र न दुखावला गेला पाहिजे. अशा पेशव्याला शहाणा म्हणणाऱ्यांचा शहाणपणा मात्र चांगलाच कसोटीला लागतो झाले. तसेच या पेशव्याचे व राघोबा दादाचे तर कधीच जमले नाही. याच वेळेस मात्र पेशव्यांचा पेशवा नाना फडणीस हा उदयाला आला. प्रामुख्याने राज्याची सूत्रे हलवू लागला. येथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की श्री छत्रपती शाहू वारल्यानंतर रामराजा सातारच्या गादीवर आला, परंतु नानासाहेबांनी रामराजाला इतके निर्मल्यवत करून ठेवले होते की एक वेळेस हुजराला जी सत्ता होती ती देखील रामराजाला नव्हती. हा रामराजा पुढे अशा स्थितीतच इसवी सन 1777 मध्ये मरण पावला. पेशव्यांनी दिलेल्या पापामुळे पेशव्यांच्या वंशजांना मरण मात्र फार हालात आले. माधवरावाला शेवटी क्षय झाला व तो इसवी सन 1772 मध्ये मरण पावला. माधवराव पेशव्यासारख्या श्रीमंतीत वाढलेल्या पोराला क्षय होणे ही एक मोठी विचारात घेण्यासारखी गोष्ट आहे. आमच्या मते याच्या मुळाशी पेशवाई पापे तर आहेतच, परंतु माधवरावांचे बालवर्तन चांगले नसावे असा वैद्यकशास्त्राद्वारे निर्णय दिल्यास तो खोटा ठरविण्याची कोणाचीही छाती होणार नाही. माधवरावाचा अंत होताच माधवराव निपुत्रिक वारल्यामुळे त्याच्या जागी त्याचा भाऊ नारायणराव हा पेशवाईवर आला व पुन्हा सैतानी सत्तेला सुरुवात झाली. माधवराव पेशव्यांच्या अंतसमयी घडलेल्या एका गोष्टीवरून आजपर्यंतच्या पेशव्यांच्या आचरणाचा व त्यांचा वंशक्षय का झाला याचा उत्तम प्रकारे उलगडा होईल. ती गोष्ट येणे प्रकारे. पेशवाईच्या बाहेरून विस्तीर्ण दिसणाऱ्या वृक्षाची स्थिती आतून भोवर लागलेल्या माडाप्रमाणे झाली होती. हे माधवराव पेशव्यांच्या देखील लक्षात येऊन चुकले होते. अंतकाळच्या समयी पश्चाताप होऊन त्यांनी विद्वान शास्त्री व पंडित यास विचारले की पेशव्यांच्या वंशास क्षय लागला व पानिपती फौज गार होऊन दौलत बुडाली, याचे कारण काय? तेव्हा काशीकर शास्त्री यांनी स्पष्ट उत्तर केले की स्वामीद्रोहापेक्षा घोर याचे कारण काय? घोर पातक नाही. धन्यास प्रतिबंधात ठेवून राज्याचा उपभोग करू इच्छितात. याच कारणाने वंशक्षय व अपकीर्ती होत आलेली आहे. पृष्ठ 63 उत्तरार्ध भाग 1 कोल्हापूर राज्याचा इतिहास रा बाळाजी प्रभाकर मोडक यांनी केलेला. हे विद्वानाचे म्हणणे ऐकून माधवरावांनी आपले कनिष्ठ बंधू नारायणराव यास बोलावून सांगितले की सातारकर महाराजांकडे 5 लक्षांचा नवीन तालुका साताऱ्याजवळ नेमून देऊन त्यास सुप्रसन्न ठेवावे, येणेकरून संतोष न झाल्यास आणखी 2 लक्षाचा प्रांत जास्ती देऊन मर्जी सुप्रसन्न करून घ्यावी. स्वामीद्रोहाच्या पापाची निष्कृती करण्याची जी ही तोड माधवरावांनी काढली ती वरून माधवराव मनाचे थोर म्हणता येईल काय? जी सर्व सत्ता सातारकरांची पेशव्यांनी बळकावली तिचा मोबदला काय? 5 लक्षाचा किंवा फार झाल्यास 7 लक्षाचा मुलूक. उदार व निष्कपट धन्याची सर्व दौलत सवड सापडताच चाकराने बळकावून घेतल्यास पहिल्याने जेमतेम जाड्या भरड्या भाकरीचा साई करून ठेवावी व पुढे पाप नडू लागले तेव्हा पूर्वीच्या धन्यास 2 शेर दाणे मिळत होते ते 3 शेर किंवा हवे असल्यास 4 शेर दाणे देण्याचा हुकूम करावा व इतके उदारपणाचे काम केल्याचे पापाची निष्कृती होऊन पूर्वीच्या धन्याची मर्जी आपणास सुप्रसन्न राहील अशी जो चाकर आशा बाळगतो यास आपण काय बरे म्हणू? सारांश स्वामीद्रोहाचा व अत्यंतिक स्वार्थपरतेचा असे जे 2 आरोप आम्ही आमच्या पेशवी मंडळीवर आणले आहेत ते काही स्वकपोलकल्पित किंवा आजचे नव्हेत. दरोबस्त कृती लक्षात घेऊन हे आरोप पूर्वीही पेशवे मंडळींवर आमच्याच पूर्वजांनी आणले होते इतके म्हणणे येथे पुरे आहे. कै प्रो भागवत उद्गार पृष्ठ 56-57. या उतार्यावरून पाहता पेशवाई पूजकांची चितपावनी निशा चांगलीच उतरेल व त्यांच्या डोळ्यास हे झणझणीत अंजन जाऊन त्यांची दृष्टी साफ होईल अथवा निवळेल असा आम्हास दृढ भरवसा आहे.